महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे, तरीही चोरट्या मार्गाने गुटख्याची वाहतूक, साठा आणि विक्री केली जाते। आज कोल्हापुरातील सायबर चौकाजवळच्या प्री IAS ट्रेनिंग सेंटर समोर टेम्पोतून गुटखा विक्री करणाऱ्या प्रशांत चव्हाण आणि हसन शेख यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून 2,57,000चा गुटखा तसंच वाहन असं 8,87,000चं साहित्य जप्त करण्यात आलं। कर्नाटक राज्यातून कोल्हापुरात चोरी छुपे गुटखा आणला जातो। चढ्या दराने या गुटख्याची विक्री होते, त्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिल्या होत्या। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे उपनिरीक्षक जालंधर जाधव यांच्या पथकातील अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय बातमीदाराकडून गुटखा तस्करीविषयी माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सायबर चौक परिसरातील प्री IAS ट्रेनिंग सेंटरजवळ सापळा लावला। एक संशयित टेम्पो अडवून तपासणी केल्यानंतर या टेम्पोमध्ये गुटखा आढळला। या प्रकरणी चालक प्रशांत चव्हाण आणि हसन शेख या इचलकरंजीतील दोघांना पोलिसांनी अटक केली। त्यांच्याकडून 2,57,000चा गुटखा आणि 6,30,000चं वाहन जप्त केलं। ही कारवाई अंमलदार विशाल खराडे, संतोष बर्गे, अरविंद पाटील, योगेश गोसावी, प्रदीप पाटील, शिवानंद मठपती, विशाल चौगुले, तानाजी तानुगडे यांनी केली।